शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजचा आपला विषय आहे टोमॅटो पिकामधील क्रॅकिंगच्या समस्या. मात्र असा विषय सुरू करण्या अगोदर बऱ्याचशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झालेले आहे आणि अशा अवकाळी पावसामुळे बऱ्याचशा आपल्या शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मी आई भवानीच्या चरणी अशीच एक प्रार्थना करेल की ते दुःख पेलण्याची ताकद माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या मनगाटात दे. आपल्या व्हिडिओमध्ये किंवा आपली जे काही व्हिडिओ शेतकरी बघत असतात अशा सर्व शेतकरी बांधवांना साष्टांग दंडवत प्रणाम करून आजचा आपला विषय सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात असलेली सध्याची समस्या म्हणजे क्रॅकिंग, आणि अशी क्रॅकिंगच्या समस्येमुळे जवळपास 70% देखील आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. आता त्यामध्ये जर नीट बघायचं जर झालं तर नेमकं क्रॅकिंग होते का ते आपण बघू. कारण क्रॅकिंग हा विषय असा आहे की जर प्लांट बॉडीमध्ये प्लांट सेलमध्ये जर वॉटर कंडिशन किंवा पाण्याची मात्रा जर कमी असेल तर अशा ठिकाणी निश्चितचपणे क्रॅकिंगच्या समस्या मोठ्या प्रमाणात असतात. तर त्या विषयावर आपण 2-3 मुद्दे घेतलेले इथं, ते मुद्दे बघू. त्याच्यानंतर मग आपण क्रॅकिंगची समस्या येऊ नये त्यावरती कशा उपाययोजना झाल्या पाहिजे, व सर्वात महत्वाचा मुद्दा, जर क्रॅकिंग जर असेल तर लगोपाठ किंवा ताबडतोब क्रॅकिंग कशी थांबली जावी याविषयी आपण बघणार आहोत. चला शेतकरी मित्रांनो, करूया सुरुवात. शेतकरी मित्रांनो, सध्याची समस्या म्हणजे क्रॅकिंग. सध्याची समस्या आहे क्रॅकिंग. या समस्येमुळे बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर ती क्रॅकिंग थांबवण्याचे काम फक्त आपल्याला माहिती आहे कॅल्शियम करू शकते. आणि कॅल्शियमची मात्रा कशी भरून ठेवावी किंवा कॅल्शियमचे काम काय, कॅल्शियमची डिफिशियन्सी कशामुळे येते, व कॅल्शियमचे जर झाडामध्ये कमी जर असेल तर त्याचे विपरीत परिणाम आपल्याला काय बघायला भेटतात, या सर्व गोष्टी आपण नमूद केलेल्या आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आपला आहे काम किंवा मदत. कॅल्शियमचे नेमके खरे झाडामध्ये काम काय किंवा कशी मदत करत असते कॅल्शियम. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे सेल इलॉंगेशन, पेशी ताणणे. जेवढा स्पेस हा सेलला भेटेल, जेवढा स्पेस हा पेशीला भेटेल, तेवढी पेशी तिची ऍक्टिव्हनेस किंवा तिची कार्य करण्याची क्षमता चांगली असेल, तेवढी कार्य करण्याची क्षमता चांगली, तेवढे सेन्सरी ऑर्गन, जेवढे काही सेन्सरी ऑर्गन, तुमचा मायटोकॉन्ड्रिया झाला, पॉवर हाऊस ऑफ सेल, त्याच्यानंतर न्यूक्लियस झाला, ब्रेन ऑफ सेल, ह्या सर्व गोष्टी किंवा तुमच्या चयापचनाच्या क्रिया व्यवस्थित ठेवण्याचं काम सेल करत असते. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपला आहे सेल इलॉंगेशन, पेशीची ताणणे किंवा पेशीचे आकार मोठा करणे, थोडक्यात आपण म्हणू, हे काम कॅल्शियमचं आहे. दुसरा मुद्दा न्यूट्रिएंट अपटेक, अन्नद्रव्य उचलण्याचं काम हे निश्चितचपणे इथे कॅल्शियम थोड्याफार प्रमाणामध्ये करत असते. आता न्यूट्रिएंट अपटेक करणे, न्यूट्रिएंट कुठल्या बॉडी पार्टला पोहोचवणे हे फेरस आणि झिंक ठरवत असतं. पण थोडाफार त्याचा खारीचा का वाटा होईना हा कॅल्शियमचा आपला न्यूट्रिएंट अपटेक वरती आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा समजून घेण्यासारखा हा आहे बॅलन्सिंग ऑफ न्यूट्रिएंट, अन्नद्रव्यांचा समतोल. आता अन्नद्रव्यांचा समतोल हा मुद्दा फार मोठा आहे, पण थोडक्यात सांगू आपण. पानांना किंवा फळाला आवश्यक असणारे अन्नद्रव्य किंवा जितके अन्नद्रव्य पाहिजे तितके अन्नद्रव्य देणे, बाकीचे अन्नद्रव्य बॉडी पार्ट मध्ये किंवा स्टेम मध्ये एक सेल स्वरूपात किंवा एक स्टोरेज स्वरूपात सेव्ह करून ठेवायचं काम निश्चितपणे इथं बॅलन्सिंग ऑफ न्यूट्रिएंट इथं कॅल्शियम करत असतं. आता बऱ्याचशा वेळेस अशा शेतकऱ्यांना समस्या किंवा असे भ्रम आहे शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये की कॅल्शियम दिल्यामुळे आमची क्रॅकिंग थांबली. असं नसतं. ज्या वेळेस आपण कॅल्शियम देतो त्यावेळेस जर वाढलेला नायट्रोजन, अमोनिकल नायट्रेट किंवा नायट्रेट हा जर वाढलेला असेल तर त्याला कुठेतरी बॅलन्स करायचं काम हे कॅल्शियम करत असतं. आणि असा बॅलन्स केल्यामुळे नायट्रोजन निश्चितचपणे आपल्या झाडामध्ये अतिरिक्त सेलमध्ये भरले गेलेलं कॅल्शियम बॅलन्स झाल्यामुळे इथे निश्चितचपणे क्रॅकिंग आपली थांबली जाते. त्यामुळे पहिले डोक्यातनं असं काढून टाका की कॅल्शियम दिल्यामुळे माझी क्रॅकिंग थांबली, कॅल्शियम दिल्यामुळे नाही. कॅल्शियम दिल्यामुळे तर झालंच, पण कॅल्शियमची मात्रा पुरवल्यामुळे नायट्रोजन बॅलन्सिंग झालं. असं नायट्रोजन बॅलन्सिंग झाल्यामुळे क्रॅकिंग थांबली, हा मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यानंतर डिफिशियन्सी कशामुळे येते, खरं तर कॅल्शियम झाड स्वतः तयार करत असतं, किंवा कॅल्शियम जर झाडानं जर उचललं तर ते कॅल्शियम आयर्न फॉर्म मध्ये उचलत असतं. कॅल्शियम आयर्न फॉर्म मध्ये झाड स्वतःच कॅल्शियम उचलत असतं.
जे की तुम्ही कॅल्शियम नायट्रेट देताय, अमोनिकल फॉर्म ऑफ नायट्रेट देताय, कॅल्शियम क्लोराईड देताय किंवा ऑक्साईड बेस मधलं कॅल्शियम देताय, त्या फॉर्म मध्ये झाड उचलत नाही. कॅल्शियम या फॉर्म मध्ये उचललं जातं. कॅल्शियम आयर्न फॉर्म मध्ये ते एक फॉर्म आहे जे आपल्या झाडाला आयत्या स्वरूपात देतो. तो आपण बघणार आहे पुढे, पण थोडक्यात समजून घेऊ. पुढचा मुद्दा लो ट्रान्सपिरेशन. ज्यावेळेस लो ट्रान्सपिरेशन, हाय ह्युमिडिटी व लो टेम्परेचर, ज्यावेळेस हे दोन मुद्दे होतील, एक तर टेम्परेचर ह्युमिडिटी हाय झालेली आहे, टेम्परेचर अगदी कमी झालेलं आहे, त्या ठिकाणी जर कॅल्शियमची मात्रा, जर ट्रान्सपिरेशन रेट जर कमी असला तर निश्चितचपणे कॅल्शियमची मात्रा पुरेशी झाडाला भेटत नाही किंवा कॅल्शियम झाड पुरेसं उचलत नाही. त्यामुळे डिफिशियन्सी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. सॅलिनिटी, क्षारता. पुढचा मुद्दा आहे क्षारता. जर चुनखडीयुक्त नाही म्हणता येणार, क्षारांची जर जमीन असेल, अशा क्षारांच्या जमिनीमध्ये निश्चितचपणे सोडियम क्लोराईड मुळावरती साचलेला असतो आणि असा सोडियम क्लोराईड मुळावरती साचल्यामुळे निश्चितचपणे झाडाला कॅल्शियम उचलणं अवघड जात असते. आता पुढचा आपला मुद्दा आहे चुनखडी. यामध्ये सॅलिनिटीमध्ये चुनखडी, ज्या जमिनीमध्ये चुनखडीयुक्त जमीन आहे त्या ठिकाणी कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते, पण अवेलेबल स्वरूपात नसते. अशा अवेलेबल स्वरूपामध्ये जर कॅल्शियम जर द्यायचं असेल, कॅल्शियम हा आळशी आहे, त्यासाठी त्याला एक तर नायट्रेटची किंवा क्लोराईडची किंवा ऑक्साईडची किंवा अमोनिकल फॉर्म ऑफ कॅल्शियम किंवा अमोनियाची एक सांगड घातली जाते आणि हा आळशी असल्यामुळे दुसरा न्यूट्रिएंट कॅल्शियमला उचलून घेऊन जातो. त्याच्यामुळे कॅल्शियम हा फास्टली अवेलेबल होतो, हे लक्षात घ्या. कॉज. आता हे कॉज मध्ये म्हणजेच परिणाम, हा मुद्दा आपण पूर्ण प्रॉपर वेगळा घेतलेला आहे, पॉईंट याच्यामध्ये ठेवलेला नाही. खरं तर मुद्दा यामधलाच आहे, कॅल्शियम डिफिशियन्सी कशामुळे ते त्यामधलाच मुद्दा आहे, किंवा कॅल्शियम डिफिशियन्सी आल्यामुळे काय परिणाम होता त्यामधलाच मुद्दा हा. सगळ्यात महत्वाचं डायबॅक, शेंडा कुठेतरी जळून जाणे, शेंडा कुठेतरी मृतावस्थेत दिसणे, ही समस्या पहिली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर ब्राऊन यंग लीफ, जे काही नवीन पाणी ते ब्राऊन कलरचे दिसणे, शेंडा कुठेतरी ब्राऊन कलरचा दिसणे, ही कॅल्शियमची दुसरी कमतरता. त्याच्यानंतर ब्लॉसम एंड रॉट, फळाच्या खालच्या साईडनं मोठा धब्बा म्हणून आपण त्याला, जे की मोठा डाग येणे, टोमॅटोच्या फळाच्या खालच्या बाजूला मोठा डाग येणे. त्याचं कारण काय? सीड भरण्यासाठी कॅल्शियमची गरज असते आणि असे सीड जर भरायला कॅल्शियम जर कमी जर पडले तर निश्चितचपणे पूर्णपणे प्रॉपर सीड भरले जात नाही. ज्या ज्या बॉडी पार्टला सीड भेटले नाही किंवा ज्या ज्या सीडला कॅल्शियम भेटले नाही, तर अशा सीडला कॅल्शियम न भेटल्यामुळे तिथे निश्चितचपणे डाग पडत असतो. त्याच्यामुळे तिसरा मुद्दा झाला आपला ब्लॉसम एंड रॉट. चौथा मुद्दा आपण मी कव्हर केलेला आहे, सीड प्रिपरेशन. बियाणे तयार करायला किंवा नेक्स्ट जनरेशन तयार करायला कॅल्शियमची फार मोठ्या प्रमाणात गरज असते, तर ती झालं आपण सीड प्रिपरेशन. त्याच्या पुढचा सगळ्यात महत्वाचा फ्रूट अँड फ्लॉवरिंग सेटिंग. जर तुमच्या टोमॅटो पिकाला फुलकळी कुठेतरी कमी लागते, त्या ठिकाणी जर टेम्परेचर जर जास्त असेल आणि फुलकळीचा जर पिरियड जर असेल किंवा लो टेम्परेचर असेल आणि फुलकळीचा जर पिरियड असेल, तर कॅल्शियमची वाहकता कमी असते आणि अशी कॅल्शियमची वाहकता कमी असल्यामुळे सेटिंगला मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात किंवा फ्रूट झालेली किंवा सेट झालेली फ्रूट याची साईज देखील होत नाही. त्या समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणात येत असतात. आणि सहावी महत्वाची समस्या ड्रॉपिंग ऑफ कॅल्शियम, ड्रॉपिंग ऑफ फ्रूट अँड फ्लावर. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे फुलांची गळ हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे इथं, गळ. आणि सातवा मुद्दा मी स्वतःहून मुद्दा म्हणून टाकला नाही, क्रॅकिंग. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, क्रॅकिंग. शेतकरी मित्रांनो, क्रॅकिंगच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याची काय कारणे किंवा कॅल्शियमचे काम काय, या सर्व गोष्टी आपण इथे पूर्णपणे बघून घेतलेल्या आहेत. कारण कॅल्शियमच्या जर डिफिशियन्सी आपल्या झाडामध्ये असेल किंवा कॅल्शियम जर देऊनही झाड कुठेतरी उचलत नसेल, तर निश्चितचपणे आपल्याला क्रॅकिंगच्या समस्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जायला लागणार आहे. त्याच्यामुळे काळजी घेत चला. कॅल्शियम साधारणपणे झाडाला पहिला कॅल्शियम डोस हा लक्षात घ्या, 21व्या दिवशी पहिला कॅल्शियमचा डोस जायलाच पाहिजे. मग तो तुम्ही नायट्रेट दिला तरी हरकत नाही. आता फॉर्म बघणार आहे आपण, फॉर्म ऑफ कॅल्शियम. कोणत्या स्वरूपात कॅल्शियम किंवा आपण देतोय, झाड उचलत नाही, लक्षात घ्या. हा आपला डोक्याचा भ्रम आहे, किंवा थोडक्यात माहित झालं तर कंपन्यांनी किंवा जे काही कमी माहितीदार आहे किंवा ज्याला माहितीची कमतरता आहे, अशा बऱ्याचशा जणांनी हा फॉर्म देतोय म्हणून त्याच फॉर्म मध्ये कॅल्शियम झाड उचलतं असं नाही. आपण बघितलं कॅल्शियम हे कॅल्शियम आयर्न फॉर्म मध्ये उचलत असतं. त्यामध्ये फॉर्म मार्केटमध्ये उपलब्ध असणारे फॉर्म कुठल्या स्वरूपात
स्वरूपात झाड उचलतं त्या स्वरूपात नाही. मार्केटमध्ये कुठल्या स्वरूपात कॅल्शियम उपलब्ध आहे ते आपण बघतोय. मार्केटमध्ये झाड उचलतंय त्या स्वरूपात नाही, हे लक्षात घ्या. पहिलं कॅल्शियम जर फास्ट सगळ्यात उचलत असेल तर आपल्याला माहिती आहे नायट्रोजन पेक्षाही झाड क्लोराईड हे फास्ट उचलत असतं. त्यामध्ये पहिला मुद्दा मी घेतलेला आहे कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईड सर्वात महत्वाचा मुद्दा कॅल्शियम क्लोराईड. पहिला सगळ्यात फास्ट उचलणारा हा आहे की झाड क्लोराईड आहे. मुळातच त्याला क्लोराईडची संज्ञा घातलेली. मी तुम्हाला सांगितलं कॅल्शियम हे कॅल्शियम आयन फॉर्म मध्ये उचलत असतं, बाकीच्या दुसऱ्या फॉर्म मध्ये उचलत नसतं. क्लोराईडची सांगड घालून कॅल्शियम फास्ट झाडाने उचलावा म्हणून कॅल्शियम क्लोराईड. ज्यावेळेस मेजर अटॅक असतो त्यावेळेस कॅल्शियमचे क्रॅकिंगच्या समस्या मोठ्या प्रमाणात किंवा कॅल्शियम डिफिशियन्सी मोठ्या प्रमाणात हा फॉर्म दिला जातो. 2 नंबर मार्केटमध्ये उपलब्ध असलेला ड्रीप मध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी आता शेतकरी स्प्रेला देखील याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करताय. सहसा टाळा. ज्यावेळेस पावसाची कंडिशन किंवा पाऊस जर असेल त्यावेळेस सहसा टाळा. दुसरा आहे कॅल्शियम नायट्रेट. हा झाला दुसरा. सांगितल्याप्रमाणेच नायट्रेटची संगत घातलेली, जो काय नायट्रेट आहे त्याची संगत घातलेली. तिसरा अमोनिकल फॉर्म ऑफ कॅल्शियम. याला देखील तेच अमोनियाची संगत घातलेली. मार्केटमध्ये हा हायड्रोस्पीड नावाने उपलब्ध आहे. अमोनिकल फॉर्म ऑफ कॅल्शियम जो की कॉम्पोसाइट असतो. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आवडतीचं कॅल्शियम आहे. चौथा कॅल्शियमचा फॉर्म असलेला कॅल्शियम ऑक्साईड. सतत पाऊस चालू आहे, पावसाची कंडिशन जास्त मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी तुम्ही हा कॅल्शियम देऊ शकता. हे सर्व कॅल्शियम पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस प्रत्येक कॅल्शियमची मॉलिक्यूल फॉर्म्युला हा बदलत असतो. शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या. आता थोडक्यात आपण हा जास्त प्रमाणात वापरतोय त्याच्यामुळे सांगतो. ज्यावेळेस पाण्यामध्ये H2O मध्ये पडत त्यावेळेस त्याचा फॉर्म हा H2CaO5 या फॉर्म मध्ये बनत असतो कॅल्शियम ऑक्साईडचा, जे की 40% मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हाला विश्वासू घ्यायचा असेल का आपल्याला विश्वासू सर आता बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात मिक्सिंग येते, तर त्या ठिकाणी विश्वासू म्हणून तुम्ही हायब्रिड कॅल्शियम हे उत्पादन घेऊ शकता. हायब्रिड कॅल्शियम अतिशय सुंदर असे उत्पादन आहे. आता मोठ्या ज्या कंपन्यांचे नाव झाले, आता कंपनीचं नाव नाही घेऊ शकत मी, ज्या कंपन्यांचे नाव झालेले त्यांना गरज नसते बऱ्याचशा कंपन्यांना. त्यावेळेस ते काय करतात थोड्या प्रमाणात मध्ये मिक्सिंग करतात, कारण रॉ मटेरियल कालांतराने किंवा भेटत नाही मागणी वाढल्यानंतर, त्यामुळे मिक्सिंग करत असतात. आत्ताच्या मिनिटाला नवीन आणि माझ्या स्वतःच्या घरच्या प्लॉटला वापरलेला हायब्रिड कॅल्शियम चांगले उत्पादन घेऊ शकता. अमोनिकल फॉर्म ऑफ कॅल्शियम याचा देखील मॉलिक्युल फॉर्म्युला चेंज होऊन जातो. H2 ज्यावेळेस पाण्यामध्ये पडतो त्यावेळेस, नायट्रेटचा देखील बदलून जातो ज्यावेळेस पाण्यामध्ये, आणि क्लोराईडचा सुद्धा बदलतो. त्यावेळेस मेजर तुम्हाला हा लक्षात ठेवा बदलत असतो. ज्यावेळेस झाडाचं कुठल्याही ऑक्साईड किंवा कुठल्याही कॅल्शियमचं ज्यावेळेस मॉलिक्युल फॉर्म बदलतो तर त्याचा अपटेक चार्ज हा निश्चितचपणे कमी होत असतो. त्याच्यानंतर कार्य आपण हे बघितलं, स्वरूप कुठल्या स्वरूपात. आता कॅल्शियमचे काम काय, बऱ्याचशा शेतकऱ्यांना अशा समस्या की नेमके कॅल्शियमचे काम काय त्याचं लक्षात येत नाही. कार्य कॅल्शियमचे काम काय, सगळ्यात महत्वाचं काम सेल. आपण बघितलं सेल इलॉंगेशन, अँटी स्ट्रेस इम्युनिटी, प्लांट झाडाची इम्युनिटी बूस्ट करणे, जमिनीची फर्टिलिटी, सॉइल फर्टिलिटी वाढवणे. तर सॉइल फर्टिलिटी मध्ये कॅल्शियमचा काय संबंध, बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल. मायक्रो ऑर्गॅनिझमला
मायक्रो ऑर्गॅनिझम ला कॅल्शियम पुरवठा ज्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझमला कॅल्शियमचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होईल, निश्चितचपणे त्यांचं सर्वायवल किंवा त्यांचं जगण्याचे चान्सेस वाढून जातील आणि तिथे सॉइल फर्टिलिटी वाढेल. याच्यामध्ये आपण 4 मध्ये बघितले. सगळ्यात महत्त्वाचं स्पेल इनोव्हेशन, पेशी लांबण करणे. झाडामध्ये अँटीस्ट्रेस जे काही हार्मोन्स असतात ते जनरेट करायचं काम कॅल्शियम करत असतं. झाडाची इम्युनिटी बूस्ट करायचं काम. निश्चितच स्ट्रेस जर झाडावरती आला नाही तर त्याची इम्युनिटी निश्चितचपणे वाढेल. वाट्या होण्याचे चान्सेस होते. वाट्या होण्याच्या मागच्या 15 दिवसामध्ये फार गोष्टी घडलेल्या नाही. त्याचं बऱ्यापैकी 10-20% तरी कॅल्शियमच्या डिफिशियन्सीमुळे देखील समस्या होत्या. ज्या ज्या ठिकाणी 10-20% समस्या होत्या, कॅल्शियमचे स्प्रे घेतल्यानंतर देखील पाणी सरळ झालेली अशी लक्षात आलेली. त्यानंतर सॉइल फर्टिलिटी, जमिनीची सुपीकता वाढवायचं काम मी तुम्हाला सांगितलं. मायक्रो ऑर्गॅनिझमला जर कॅल्शियम चांगला भेटला तर निश्चितचपणे ते जगतील आणि असे ते जर जगले मायक्रो ऑर्गॅनिझम तर निश्चितचपणे झाडाची फर्टिलिटी वाढ. आता त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कॅल्शियमची पूर्तता कशी भरून काढावी किंवा कॅल्शियम किंवा क्रॅकिंगच्या समस्या येऊच नाही माझ्या प्लॉटवरती. त्यामुळे किंवा क्रॅकिंगच्या समस्या येऊ नये किंवा आल्या तरी त्यावरती कशा उपाययोजना करायला गेल्या पाहिजे या सर्व गोष्टी. त्याच्यामध्ये उपाय योजना, क्रॅकिंग येऊ नये म्हणून किंवा आलेली क्रॅकिंग दोन्ही नाही घेऊ शकता तुम्ही. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो 2 स्वरूपामध्ये किंवा 2 वेनुसार किंवा 2 मार्गानुसार आपण कॅल्शियम देऊ शकतो. पहिलं ड्रीप ऍप्लिकेशन आणि दुसरं स्प्रे ऍप्लिकेशन. कॅल्शियम आपण या 2 वेनी किंवा 2 स्वरूपामध्ये किंवा 2 सहाय्याने देऊ शकतो. ड्रीप मध्ये देताना लक्षात घ्या, जर ऊन असेल तर कॅल्शियम नायट्रेट किंवा अमोनिकल फॉर्म ऑफ कॅल्शियम द्या. ऊन असल्यावरती इतर वेळेस देऊ नका. चुनखडीच्या जमिनीत हे दोन्ही फॉर्म टाळा. ऑक्साईड बेसिसवरतीच तुम्ही कॅल्शियम चुनखडीच्या जमिनीमध्ये द्या. लक्षात घ्या, पाऊस असेल तर हे दोन्ही फॉर्म काही कामाचे नाही. अमोनिकल फॉर्म ऑफ कॅल्शियम आणि कॅल्शियम नायट्रेट दोन्ही फॉर्म कुठल्याही कामाचे नाही. ते जर दिले तर अजून क्रॅकिंगच्या समस्या वाढतील. हे नीट जाणून घ्या, समजून घ्या. स्प्रे ऍप्लिकेशन मध्ये आपण कॅल्शियम देतो तर चिलेटेड कॅल्शियम, ऑक्साईड कॅल्शियम या 2 फॉर्म मध्ये आणि क्लोराईड. कॅल्शियम ऑक्साईड 200 ग्रॅम, चिलेटेड कॅल्शियम 200 ग्रॅमनी द्या. ऑक्साईड कॅल्शियम जर घ्यायचं तर तुम्हाला 511% वालं मार्केटमध्ये बऱ्याचशा नावाने उपलब्ध आहे. एमिकॅल वगैरे बऱ्याचशा नावाने मिली 200 आणि क्लोराईड 500 ग्रॅम. क्लोराईड खरं 300 ग्रॅम पासून ते 500 ग्रॅम पर्यंत घेऊ शकता. ते समस्येवरती की समस्या किती आपल्या प्लॉटमध्ये त्याच्यावरती घेऊ शकता. हे सांगितलं दोन्ही फॉर्म मध्ये. शेतकरी मित्रांनो, आता आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तात्पुरते किंवा ताबडतोब माझ्या प्लॉटवरती मोठ्या प्रमाणात क्रॅकिंग दिसते किंवा माझ्या प्लॉटमध्ये क्रॅकिंग येऊ नये सर, त्यावरती कशा उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे हे लक्षात घेऊ आपण. हे बघा, पहिला स्प्रे 200 लिटर वॉटर, 200 लिटर पाण्यासाठी हे पहिला स्प्रे. चिलेटेड कॅल्शियम 200 ग्रॅम, बोरॉन, एक मुद्दा सांगायचा राहिला सांगून घेतो, बोरॉन 100 ग्रॅम. बरेचसे दुकानदार, बरेचसे सल्लागार, बरेचसे जे काही सायंटिस्ट लोक आहे ते कॅल्शियम हे बोरॉन बरोबर द्यायला लावत असतात. याचं कारण काय हे आपण कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती असेल. लक्षात घ्या, कॅल्शियमची वाहकता कशी ते बघू आपण 2च मिनिटात. फक्त थोडी व्हिडिओ मोठी होईल पण थोडं समजून घ्या. जर चांगलं समजलं तर समस्या कमी येईल. कॅल्शियमची वाहकता ही
मुळापासून पानांकडे. कॅल्शियमची वाहकता कशी आहे? मुळापासून फॉस्फरस कॅल्शियमची वाहकता सेम आहे, मुळापासून पानांकडे. म्हणजे जर तुम्ही स्प्रेच्या स्वरूपामध्ये कॅल्शियमचा जर स्प्रे जर केला तर कॅल्शियम कधीच डायरेक्ट फ्रूटकडे जाणार नाही किंवा डायरेक्ट पानांकडे जाणार नाही. जर ते झाडाच्या बॉडीमध्ये इंजेक्ट जर झालं ते पहिले रूट झोन मध्येच येईल, त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं, कॅल्शियमची वाहकता ही जमिनीपासून शेंड्याकडे, ती शेंड्याकडून जमिनीकडे नाही. तिची वाहकता ही जमिनीपासून शेंड्याकडे, म्हणजे वरतून स्प्रे जर घेतला तर तो फ्लोएमच्या माध्यमातून, म्हणजे बाहेर आउटर बॉडीच्या माध्यमातून तो मुळांकडे येणार, मुळांमधून झायलेमच्या माध्यमातून फ्लोएम मध्ये जाणार आणि मग तो पूर्ण बॉडी पार्टला कव्हर होणार. त्याच्यामुळे त्याची वाहकता मुळांकडून आहे. सर्वात पहिले फ्लोएम कधीच कॅल्शियम उचलत नाही. झायलेम इथे जी काय बाहेरची बॉडी, मागाशी माझ्याकडून थोडं चुकून सांगितलेलं, बाहेरची जी बॉडी, जी बाहेरची अशी नलिका आहे, त्या बाहेरच्या नलिकेमधनं उचलून मग ते फ्लोएम मध्ये प्रवेश करत असतं, हे लक्षात घ्या. म्हणून मी सांगतोय कॅल्शियमची वाहकता ही मुळांपासून शेंड्याकडे. तुम्ही जर स्प्रे जरी घेतला तरी ते कॅल्शियम पहिले मुळांमध्ये येणार आहे. आता याची वाहकतेला मदत करायचं काम हे बोरॉन करत असतं. जो कॅल्शियम आहे त्याला वाहून फास्ट पुढे लोटायचं काम बोरॉन करत असतं, आणि अशा बोरॉन आपण त्याच्यामध्ये घेतल्यामुळे कॅल्शियमचे हे रिपोर्ट आपल्याला चांगले येतात. त्याच्यामुळे बोरॉन इथे आपण घेत असतो, हे लक्षात घ्या. यामध्ये तुम्ही बुरशीनाशक कुठलंही घेऊ शकता, कुठलंही काहीच हरकत नाही, फक्त कुमान सोडून. कधी कधी कुमान पीएच जर हाय असेल तर कुमान फुटतं. ज्याच्या प्रमाणात रोको घेऊ शकता, कवच घेऊ शकता, अँट्राकॉल घेऊ शकता, बाविस्टिंग घेऊ शकता, एमिस्टार घेऊ शकता, हरकत नाही, कुठलंही घेऊ शकता, फक्त कुमान इथं घेऊ नका. यामध्ये तुम्हाला अमिनो ऍसिड, अमिनो ऍसिड 500 मिली मार्केटमध्ये उपलब्ध असणारे सियाप्टॉन, इन्स्टाबियॉन, इसाबियॉन, त्याच्यानंतर मार्केटमध्ये बरेचसे जे काय अँबिशन वगैरे आहे तुम्ही ते देखील घेऊ शकता, पण त्या प्रमाणामध्ये घ्या. ज्याचं प्रमाण बघून घ्या. 500 मिली घ्यायचंय. हा जर कॅल्शियम कमतरता किंवा क्रॅकिंग थोड्याफार प्रमाणात, जी काय फळाच्या वरच्या बाजूने जर दिसते थोड्याफार प्रमाणामध्ये, तर त्यावेळेस हा स्प्रे तुम्ही निश्चितच घ्या. त्यांनी 100% तुमचं जे काही डिफिशियन्सी मोठ्या प्रमाणात असेल ती थांबून जाईल. दुसरा स्प्रे इथे आपल्याला घ्यायचा आहे कॅल्शियम ऑक्साईड, जे काय 11% मार्केटमध्ये उपलब्ध आहे. एमिकॅल, टेक्नो कॅल्शियम, मोठ्या प्रमाणात बरेचसे आहेत नाव त्यामध्ये. त्याचं 500 मिली. त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे बोरॉन 100 ग्रॅम व बुरशीनाशक आणि अमिनो ऍसिड हे दोन्ही सेमच घ्यायचे आहे. कुमान यामध्ये देखील वापरायचं नाही. तिसरा स्प्रे हा माझा स्वतःचा स्प्रे. जर कॅल्शियमची डिफिशियन्सी पूर्ण फळ क्रॅक होत आहे, 70% फळाच्या क्रॅकिंग होते, त्या ठिकाणी मी हा स्प्रे रिकमेंडेशन करत असतो. जो काही 3 नंबरचा स्प्रे तो रिकमेंडेशन करत असतो, आणि 4 नंबरचा 2 स्प्रे, दोन्हीपैकी कुठलेही स्प्रे तुम्ही घेऊ शकता, हरकत नाही. म्हशीचे दूध, म्हशीचे दूध 5 लिटर. तिसरा स्प्रे सांगतोय, म्हशीचे दूध 5 लिटर. ताक हे तुम्हाला घ्यायचे आहे 5 लिटर. गूळ घ्यायचा आहे 2 किलो. बोरॉन घ्यायचे आहे 100 ग्रॅम. व जर सतत पाऊस चालू आहे, कुठल्याही बुरशीनाशकाची फवारणी घ्यायला वेळ नाही, तर इथे तुम्ही ट्रायको डर्मा 500 ग्रॅम इथे घेऊ शकता, किंवा सुडो मोनस 500
ग्रॅम यामध्ये या बॅक्टेरिया टाकून घेऊ शकतात. त्या तुमचं जे काही बुरशीजन्य रोग आहे ते नियंत्रण करायचं काम इथे करणारे. ट्रायकोडर्मावरती थोडे जास्त लक्ष असू द्या. जर पाऊस सतत चालू असेल तर टाकू, फक्त ट्रायको जरी टाकला तरी हरकत नाही. म्हशीचे दूध 5 लिटर, ताक 2 लिटर, गुळ 2 किलो, ताक 5 लिटर, गुळ 2 किलो, बोरान 100 ग्रॅम. कुठल्याही प्रकारे भिजत ठेवायचं नाही. द्रावण आणायचं, डायरेक्ट टिपाला टाकायचं, फवारणी करायची. कितीही मेजर अटॅक असला किंवा कितीही मेजर क्रॅकिंगच्या समस्या असल्या त्या तिथल्या तिथे स्टॉप होऊन जातील. हे लक्षात घ्या, तिथल्या तिथेच लगेच स्टॉप होऊन जातील. त्याच्यामध्ये आपण ड्रीप ऍप्लिकेशन मध्ये बघितलंय कॅल्शियम नायट्रेट आणि अमोनिकल फॉर्म ऑफ कॅल्शियम हे तुम्हाला कधी द्यायचे निश्चितच लक्षात घ्या, ज्यावेळेस पाऊस नाही. जर पाऊस असला तर इथे देखील कॅल्शियम ऑक्साईड 40% हे ड्रीप ऍप्लिकेशन मध्ये द्यायचे. पाऊस असल्यास याच्यामध्ये 250 ग्रॅम बोरॉन घ्यायचंय. एका एकराला 250 ग्रॅम वरती बोरॉनच्या वरती देऊ नका. बोरॉन सतत देऊन बऱ्याचशा क्षेत्रामध्ये जमिनीमध्ये बोरिक ऍसिडचं प्रमाण वाढवून ठेवलेलं आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये. आणि अशा ठिकाणी बोरिक ऍसिडचं प्रमाण वाढल्यामुळे अक्षरशः गवत देखील तिथे उगत नाही. त्याच्यामुळे जास्त बोरॉन देऊ नका. एका टायमाला 25 दिवसात किंवा 20 दिवसाच्या अंतराने तुम्ही कॅल्शियम सोबत 250 ग्रॅम बोरॉन एकरी द्या. जर अर्धा एकरचा प्लॉट असेल तर थोडं खाली या, साधारणपणे 150 ग्रॅम पर्यंत तुम्ही येऊ शकता. आणि सगळ्यात शेवटचं ऍप्लिकेशन राहिलं आपलं, त्याला जागा नाही राहिली त्याच्यामुळे आपण थोडं पुसून घेऊ जेणेकरून आपल्या लक्षात येईल. तुम्ही हे जे 3 नंबरचं ऍप्लिकेशन ते देखील देऊ शकता, पण तुम्हाला जर फास्ट रिझल्ट अजून त्याच्यापेक्षा जास्त बघायचे आहेत तर हे 4 नंबरचं ऍप्लिकेशन प्लॅनोफिक्स 30 मिली. त्याच्यामध्ये किटोसन आपला या कंपनी बरोबर काही कॉन्टॅक्ट नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला त्याचे 2-3 ऑप्शन देतो मी. किटोसन घ्यायचंय 500 मिली. त्यालाच ऑप्शन म्हणून जर किटोसन नसेल घ्यायचं तर टायमर 500 मिली. त्यामध्येच तुम्हाला घ्यायचं आहे क्रॉप टॉनिक 100 मिली. जर क्रॉप टॉनिक घ्यायचं नसेल, जर शेतकऱ्यांना वाटतंय का क्रॉप टॉनिक नाही घ्यायचं मला, तर इथे तुम्ही लॅविश घेऊ शकता. लॅविश 100 मिली. क्रॉप टॉनिक आनंदवाल्यांचं आहे, आनंद ॲग्रोकेअर. लॅविश त्र्यंबकराज लॅविश. आणि इथे तुम्ही चिलेटेड कॅल्शियम 200 ग्रॅम ही फवारणी घ्या. फवारणी घेताना प्लॅनोफिक्स 30 मिली, किटोसन घेतलं तर 500, लॅविश 100, चिलेटेड कॅल्शियम 200 किंवा प्लॅनोफिक्स 30, टायमर 500, क्रॉप टॉनिक 100 आणि चिलेटेड कॅल्शियम 200. हे 2 ऑप्शन दिलेले किंवा हे 2 ऑप्शन दिलेले, क्रॉप टॉनिक किंवा लॅविश, या दोन्हीपैकी 1, 2, 3, 4 किंवा 1, 2, 3, 4 या प्रकारे फवारणी घ्या. जागेवरती क्रॅकिंगच्या समस्या पूर्णपणे थांबून जातील. ड्रीपद्वारे जे काय ऑक्साईड फॉर्म मधले 40% वाले कॅल्शियम मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने उपलब्ध आहेत. ज्या कंपनीवरती आपल्याला विश्वास आहे त्या कंपनीची कॅल्शियम निश्चितचपणे सोडून घ्या. शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये समस्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अशा शेतकऱ्यांना वाटतं की सर आम्हाला शेड्यूलच मॅच करता येत नाही, कारण बरेचसे युवा शेतकरी हे शेतीमध्ये उतरले. खरंच आनंदाची गोष्ट आहे, कारण नोकऱ्या बी नाही, बऱ्याचशा प्रमाणात नोकऱ्या पण भेटती नाही. आणि जे काही युवा शेतकरी आपले मोठ्या प्रमाणात टोमॅटो किंवा मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये उतरत आहे, तर ती एक आपल्याला आनंदाची गोष्ट आहे. आणि अशा शेतकऱ्यांना जर समस्या असतील किंवा जे काही जुने शेतकरी त्यांना देखील समस्या असतील, शेतकरी मित्रांनो निश्चितचपणे आपलं शेड्यूल घ्या. ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीच आहे त्यांनी आपलं शेड्यूल घ्या. शेड्यूल एक मॅच करून दिलेलं असतं. बऱ्याचशा शेतकऱ्यांना आपल्या शेड्यूलची पद्धती माहिती आहे. त्या पद्धतीने 20 ते 25 दिवसात शेड्यूलचे 500 रुपये आपण चार्जेस ठेवलेले. आणि 800-500 रुपये चार्जेस का ठेवलेले, कारण त्या शेड्यूलला काहीतरी एक व्हॅल्यू असतं. त्यामुळे आणि एक शेड्यूल यायला साधारणपणे 1 तास निघून जात असतो, कारण पूर्णपणे फोनमधने फोटो बघून ॲडजस्टमेंट करायची असते. शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत जर माझी व्हिडिओ तुम्ही जर बघितली तर क्रॅकिंग वरती येणाऱ्या सर्व समस्या
तुम्हाला तिथल्या तिथे थांबून जाणार आहे. सुरुवातीची जी काही माहिती ती तुम्हाला थोडी बोर वाटेल, कारण ती फील्ड लेवलची माहिती नाही, ती एक सायंटिफिक लेवलची माहिती ती सुरुवातीला तुम्हाला निश्चितचपणे थोडी बोर वाटली असेल, पण ती माहिती सुद्धा आपण कुठेतरी जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ती माहिती पहिली मी नमूद केली. चला तर मग शेतकरी मित्रांनो, धन्यवाद. माझी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकून घेतली त्यासाठी धन्यवाद. साष्टांग दंडवत प्रणाम. नमस्कार. वंदे मातरम. भारत माता की जय.